नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल 20 जुलैला आपल्याकडे मोठा प्रोटेस्ट झाला होता. आपले अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक सर असतील आणि बरोबर एक 26 ते दिवसाचं काय केलं होतं, उपोषण केलं होतं. त्या दिवसानंतर आपण ज्यावेळी संसदेचं अधिवेशन होणार होतं 20 तारखेला, त्या दिवशी आपण आपल्या जे काही जनते लोक आपण म्हणतोय, ओके, त्या लोकांनी प्रोटेस्ट केला, ओके, आणि त्याच्यावर लाठीचार्ज वगैरे झाला. आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे काय झालं होतं, ओके. सो त्यानंतर सरकारला आपल्याला एक म्हणतो ना बॅकफुटला जावं लागलं आणि सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. ही आपल्या डेमोक्रेसीचे काय होता विजय होता. याच्यावर पण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला GS4 ला वगैरे क्वेश्चन विचारला तर त्याच्यावर एखादं दुसरं क्वेश्चन असू शकतं अकाउंटेबिलिटीवर, ओके. सो तो जाऊन व्हिडिओ तुम्ही बघा पहिल्यांदा, ओके. सो त्यानंतर असं झालं की आपले नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आपले, तर त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर काय करतो, एक कायदा बनवत आहोत जो की असेल असेल थोडासा मागच्या कायद्यापेक्षाही अजून काय असेल स्ट्रिक्ट असेल, अजूनही काय असेल कठोर असेल. आणि तो कायदा काय आहे ते आज बिल काय झालेलं आहे, आज तारीख आहे आपल्याकडे 29 जुलै. हा 29 जुलैला हिस्टॉरिकल काय केलेला हा कायदा पारित करण्यात आलेला आहे दोन्ही सभागृहामध्ये आपल्या संसदेमध्ये, ओके. सो हा कायदा काय होता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, नंतर आपण डिटेलमध्ये काय करू चर्चा करू. 2024 मध्ये एक कायदा आपण बनवला होता आणि 2026चा आता काय सुधारणा केलेली आहे ते बघा. इथे म्हटलं एखाद्याने जर पेपर फोडला वगैरे, एखाद्याने काय केला पेपर फोडला, तर इथे मूळ कायदा 2024 आहे 26 10 लाखाचा दंड होता, आता तो 50 लाखावर केलेला आहे. एक चांगला म्हणू शकतो आपण. जर वैयक्तिक गुन्हा असेल, एकट्याने जो गुन्हा केला असेल, पेपर फोडला असेल, 3 ते 5 वर्ष तुरुंगवास असेल, पहिला असायचा, आता किती वर्षापर्यंत असेल, 10 वर्षापर्यंत तुरुंगवास असेल. संघटित गुन्हेगारी केली असेल, सर्वांनी मिळून असा तो गुन्हा केला असेल किंवा पेपर फोडला असेल, तर किमान 1 कोटी दंड असायचा, आता तो 10 कोटीचा दंड असणार आहे. संघटित गुन्हेगारीत असेल तर 5 ते 10 वर्ष किंवा किंवा 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल. आणि दोषी अधिकारी असेल तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास असायचा पहिला, आता 5 वर्षापर्यंत असेल अधिकारी असेल तर. तपासाची वेळ मर्यादा इथे निश्चित नव्हती, आता काय असेल 60 दिवसामध्ये तो काय झाला पाहिजे, निकाल लागलाच पाहिजे. कोण म्हणजे जे कोणी काय आहेत, ज्याने कोणी हा पेपर सोडला असेल, जे कोणी गुन्हेगार असेल त्यांना 60 दिवसात तो निकाल लागला पाहिजे, ओके. खटल्याचा निकाल सामान्यतः न्यायालयामार्फत दीर्घकाळ चालायचा, आता फास्ट ट्रॅकद्वारे काय केलं जाणार आहे, चालवला जाणार आहे. 3 महिन्यातच काय होऊ शकतो, निकाल येण्याची शक्यता आहे. कशाचा, तर त्या गुन्हेगार कोणी जो सापडेल पेपर फोडीमध्ये. आणि मालमत्ता मर्यादित तरतुदी होत्या. गुन्ह्यातून कमवलेली मालमत्ता जप्त करण्याचे कडक अधिकार आपल्याकडे आलेले आहेत ह्या कायद्याने. सो ओव्हरऑल आपण कायदा बघूया काय आहे ते बघा. इथे म्हटले वैयक्तिक गुन्हेगारासाठी पेपर लीक करणाऱ्या किंवा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तीवर काय म्हटलेलं आहे, आता 10 वर्षापर्यंत काय होतं, तुरुंगवास होणार आहे. तो पूर्वी किती वर्ष होता, 5 वर्ष होता, आता 10 वर्ष करण्यात आलेले आहे आणि 50 लाख रुपयापर्यंत दंड लागणार आहे. सो जो कोणी पेपर फोडेल त्याच्यासाठी हा मोठा काय आहे, ओके, म्हणजे म्हणू शकतो ना मोठा स्टेप उचललेला आहे गव्हर्नमेंटने. संघटित टोळ्यांनी जर मिळून पेपर फोडला तर मोठ्या प्रमाणात लीक करणाऱ्या टोळ्यांना 7 वर्षापर्यंत तुरुंगवास दिला जाईल. पूर्वी तो 5 वर्षाचाच होता. 10 कोटीपर्यंत मोठा आर्थिक दंड, त्यापूर्वी फक्त 1 कोटीचाच होता, ठोठावला जाऊ शकतो. दोषी अधिकाऱ्यांना पहिली फक्त काय होते, ती पहिले 3 वर्ष शिक्षा होती, आता 5 वर्षापर्यंत काय राहील, तुरुंगवास राहिलं. आता पुढे म्हटले वेळेत चौकशी आणि वेगवान करण्याचे खटले चालवण्याचे काय केले आदेश ह्या कायद्याद्वारे करण्यात आलेले आहेत. आता चौकशी तेव्हा पहिली काही टाइम लिमिट नव्हती, कधीही खटला कधीही न्यायाचा. आता तुमचा 60 दिवसामध्येच न्याय येणार, 2 महिन्याच्या आतच ते म्हणतो ना निकाल लावायचा आहे, हे बंधनकारक आहे. जो काय पेपर लीक होईल त्याचा जे काही गुन्हेगार असेल त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टद्वारे काय केली जाईल, शिक्षा सुनावली जाईल. 3 महिन्यातच निकाल द्यावा लागेल, ओके. आणि विशेष सरकारी वकील राज्य सरकार किंवा विशेष सार्वजनिक वकील यांना नियुक्त करू शकतात. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या परीक्षेसाठी हा ऍक्ट काय आहे लागू आहे, कोणत्या परीक्षेसाठी हा ऍक्ट लागू नाही, ओके. संस्थात्मक जबाबदारी काय आहे, मालमत्ता जप्त करू शकतात. गव्हर्नमेंट काय करू शकतो, ज्यांनी कोणी पेपर फोडलेला आहे त्यांची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. केंद्रीय तपास यंत्रणा काय करू शकते, केंद्र सरकार या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष कृती स्पेशल टास्क फोर्स स्थापन करू शकते आणि तपास थेट केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवू शकते. डिजिटल गुन्ह्यांवर कडक नजर ठेवली जाईल. फॉर एक्झाम्पल टेलिग्राम चॅनलला वगैरे टाकून पेपर काय केला जातो, लीक केला जातो. सर्व्हर हॅकिंग, रिमोट ऍक्सेस करणे आणि डिजिटल डेटाची चोरी करणे या गोष्टींचा या कायद्यात समावेश करण्यात आलेला आहे, महत्वाचा आहे. उच्च न्यायालयात अपील, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे अपील करता येतील. त्यांचा निकाल 3 महिन्याच्या आत लावणे गरजेचं आहे, म्हणजे इथे सुद्धा बंधनकारक केलेला आहे. चांगली स्टेप म्हणू शकतो. सो दोन्ही विरोधी पक्षांनी सुद्धा याला काय केलेला आहे, होकार दिलेला आहे. सो हा कायदा काय झाला, पास झालेला आहे. पुढे म्हटले पार्श्वभूमी कायदा करण्याची गरज का पडली होती, तर पेपर लीक तुम्हाला माहिती असेल
मागचा आपल्या ह्या 2026चा नीटचा पेपर काय झाला होता, लीक झाला होता. आणि त्यानंतर बऱ्यापैकी देशामध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणात काय झालं, 21 जणांनी आपल्या नीटच्या ॲस्पिरंट्सनी काय केलं होतं, सुसाईड केलं होतं. आणि त्यानंतर अभिजित दिपके, सोनम वांगचुक सरांनी जे काही आंदोलन उभं केलं ते एक म्हणतो ना हिस्टॉरिकल आंदोलन आपल्या आतापर्यंतच्या डेमोक्रेसीमध्ये किंवा देशामध्ये झालेलं आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला हा कायदा पाहायला भेटत आहे. ओके. तर गेल्या काही वर्षात देशभरात नीट, UGC नेट, पोलीस भरती, शिक्षक यांचे लीक होण्याचे प्रकार काय वाढलेले आहेत. करिअरचं नुकसान होतं. 21 लाख मुलं नीट देणार होते, ते 21 लाख. ओके. त्या 21 लाख मुलांचं भवितव्य धोक्यात आलेलं होतं. आता यातली काही मुलं काय असतील ज्यांना मागच्या नीटच्या पेपरमध्ये जो पेपर फुटला तो त्या नीटच्या पेपरमध्ये चांगले मार्क होते असतील आणि डिप्रेशनमध्ये जाऊन त्या मुलांना आताच्या नीटच्या पेपरमध्ये जो काही रिपेपर झाला होता त्याच्यामध्ये कमी मार्क असू शकतात. म्हणजे बघा ना किती मुलांचं याच्यामध्ये काय होतं, नुकसान होतं एका व्यक्तीमुळे जो कोण पेपर फोडतो. ओके. सो परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या आणि ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विश्वास उडाला होता. त्यामुळे हा कायदा करण्याची गरज लागली. केंद्रीय कायद्यांचा अभाव. यापूर्वी अशा संघटित गुन्ह्यांना अलग घालण्यासाठी कोणतीही कडक केंद्रीय कायदा नव्हता. वेगवेगळ्या राज्यांचे स्वतःचे काय होते, स्वतंत्र कायदे होते. सो जो मोठ्या प्रमाणात तो यांना काय करणे रोखण्यास अपुरे पडत होते. आता मी महाराष्ट्राचा कायदा 2024चा काय होता ते तुम्हाला नंतर सांगणार आहे. सो सध्या आधी आपण हा कायदा बघूया. सो मूळ कायदा 2024चा काय आहे बघा. तर या समस्या मात करण्यासाठी ते कायद्याचं नाव होतं सार्वजनिक परीक्षा गैर प्रतिबंधक कायदा 2024. येथे अनुचित जो अनफेअर मीन्स आला घालण्या परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणणे हा उद्देश होता. या कक्षामध्ये UPSC, SSC, RRB, IBPS, NT याद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व केंद्रीय परीक्षांचा महत्वाचा शब्द काय आहे, केंद्रीय परीक्षांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं. राज्यांच्या नव्हे. 2024च्या कायद्यानुसार वैयक्तिक गुन्हेगारांना 3 वर्ष किंवा 5 वर्ष शिक्षा केली जात होती. 10 लाख रुपयाचा दंड होता. तर संघटित गुन्ह्यासाठी फक्त 5 ते 10 वर्ष तुरुंगवास होता आणि 1 कोटीचा काय होता दंड होता. तो आता 50 कोटी केलेला आहे, 10 कोटी केलेला आहे. सो 2026ची सुधारणा हेच सांगते आहे की 2024चा कायदा लागू झाल्यानंतर डिजिटल गैरप्रकार काय झाला नव्हता, थांबलेला नव्हता. त्यामुळे तो कायदा किती म्हणजे किती त्या कायद्यामध्ये लोपहोल्स होते आपल्याला समजून जाईल. त्यामुळे हा कायदा बदलावा लागला आणि अमेंडमेंट करावी लागली. जुलै 2026 तारीख आहे आजची 29. 2026च्या या सुधारणेमुळे कठोर शिक्षा झालेली आहे. फास्ट ट्रॅकची यंत्रणा आलेली आहे. 60 दिवसात चौकशी केली जाईल आणि 3 महिन्यात निकाल लावला जाईल. 5 पटीने आर्थिक दंड वाढवलेला आहे. तो किती वाढवलेला आहे बघा, 5 पटीने 10 पटीने वाढवून 5 ते 10 पटीने वाढवून अनुक्रमे 50 लाख ते 10 कोटी केलेला आहे. 50 लाख वैयक्तिकसाठी आणि 10 कोटी संघटित असेल तर. डिजिटल सुरक्षेचा समावेश. आधुनिक काळातील संगणक हॅकिंग आणि रिमोट ऍक्सेसद्वारे होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी नवीन कलम जोडण्यात आलेली आहेत. ओके. सो हा जो कायदा आहे तो कोणत्या परीक्षेला लागू होतो याच्यावर क्वेश्चन नक्कीच राहू शकतो. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे करताना किंवा माहितीसाठी हा जो कायदा आहे तो कोणासाठी लागू आहे. तर UPSC साठी लागू असेल, SSC साठी लागू असेल, RRB साठी लागू असेल, IBPS म्हणतो आपण, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कमर्शियल कार्मिक सिलेक्शन, नॅशनल NTA जी नीटची एक्झाम घेते, UG नेटची एक्झाम घेते, क्यूटची एक्झाम घेते, केंद्रीय मंत्रालय विभागांच्या परीक्षांसाठी हा कायदा लागू असणार आहे. MPSC महाराष्ट्र राज्यातील परीक्षांना हा कायदा लागू आहे का, तर नाही. महत्वाचं लक्षात ठेवा, इथे हा कायदा लागू नाही. आपल्या राज्याचा कायदा वेगळा आहे. MPSCचा थेट लागू होत नाही. राज्यांचे स्वतंत्र अधिकार आहेत. शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये येतो विषय. कोणत्या अनुसूचीमध्ये येतो, कोणत्या सूचीमध्ये येतं, तर समवर्ती सूची. समवर्ती सूची म्हणजे असा शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये का म्हटलंय, तर केंद्र सरकार सुद्धा कायदा करू शकतं आणि राज्य सरकार सुद्धा कायदा करू शकतं. ओके. सो हा MPSC आपली ह्या कायद्यामध्ये होत नाही. आपल्या तो राज्याचा कायदा वेगळा आहे. त्यामुळे राज्यांच्या परीक्षेसाठी सरळ सेवा असेल, तलाठी असेल, MPSC राज्य सरकारला स्वतःचा कायदा करावा लागतो. महाराष्ट्रात स्वतःचा कायदा आहे. तुम्ही पुढे तुम्हाला नक्की सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. केंद्रीय कायद्यांचा अभाव असल्यामुळे प्रभाव आहे. केंद्रीय सरकार 2026 मध्ये केलेल्या अत्यंत कडक सुधारणानंतर महाराष्ट्र सरकार देखील आपल्या राज्यात कायद्यामध्ये काय करेल, सुधारणा करेल. नक्की सुधारणा करणार आहे. लक्षात ठेवायचं. पुढे मुख्य परीक्षेला तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर हा क्वेश्चन मी नंतर तुम्हाला महाराष्ट्राचं काय करेन, एक नवीन स्पर्धा परीक्षा कायदा आहे तो तुम्हाला महाराष्ट्राचा मी नंतर सांगेन. ओके. सो सध्या तरी एवढं लक्षात ठेवा, याच्यावर काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मेन्सला आणि प्रिलिम्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो, कोणत्या एक्झामसाठी लागू आहे वगैरे, कितीची शिक्षा वगैरे करण्यात आलेली आहे. प्रश्न बघा. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 मधील प्रमुख तरतुदी स्पष्ट करा, जे काही तुम्हाला आता सांगितलेले आहेत. कशा पद्धतीने फास्ट ट्रॅक असेल, कशा पण दंड वाढवला, संघटनात गुन्ह्यांना काय किती शिक्षा असेल, वैयक्तिक गुन्ह्यांना किती शिक्षा असेल, किती दिवसात निकाल लावला जातो, अपील जर गेली तर अपीलचा पण रिझल्ट किती दिवसात आला पाहिजे, तर 3 महिन्यात आला पाहिजे. 60 दिवसाची चौकशी करण्यात येते, 60 दिवसाच्या चौकशी झालीच पाहिजे. या सुधारणांचे स्पर्धा परीक्षा होणारे
सकारात्मक आणि संभाव्य नकारात्मक परिणाम काय करा स्पष्ट करा. व्हेरी व्हेरी IMP येणाऱ्या GS4 इथिक्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, UPSC ला किंवा MPSC. UPSC जे कोण मराठीमधून तयारी करतात त्यांच्यासाठी हा पेपर काय आहे महत्त्वाचा आहे. सो आय होप तुम्हाला हा विषय समजला असेल, हा कायदा समजला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला इथे टाकत राहीन. ओके, सो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, आपण इथे थांबूया. धन्यवाद. जय हिंद.